कशी आहे आदिती आता? तिला भेटता येईल का एकदा? म्हणजे बरी आहे ना ती आता? सॉरी, तुम्हाला इतक्यात नाही भेटता येणार. डॉक्टर पण एकदा. सॉरी, प्लीज. काय कंडिशन आहे? एक्सटर्नल इंजुरी जास्त नाही आहेत. हाताला खरचटलंय, पण हो, शी इज इन शॉक. काळजी करण्याचं कारण वाटत नाहीये, पण एकदा का शुद्ध आली की नक्की काय झालं ते सांगता येईल. आदितीला काहीही होता कामा नये. आपण त्यांचे रिलेटिव्ह? नाही, आम्ही एका कंपनीत काम करतो, कलिग आहोत त्यांचे. ओके ओके. सिस्टर, पेशंटच्या रिलेटिव्ह कडून फॉर्मॅलिटीज पूर्ण करून द्या. येस सर. ओके. पेशंटच्या नातेवाईकांना बोलवावं लागेल, कारण त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यावा लागेल. ते मी करतो. मॅडम, ते आता ऍडमिट केलं ना आदिती, त्यांचा तो फॉर्म भरायचा. येस सर. आणि हो, डिपॉझिट पण भरावं लागेल. तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात का? हो सर, हा घ्या फॉर्म, इथे सही करायची आहे. 1 मिनिट. किती डिपॉझिट भरायचंय? 50,000. आपण पेशंटचे? मी अनिल दाभोळकर. पैशांची काहीही गरज लागली तरी काळजी करायची नाही. आदिती दाभोळकर वाचायलाच हवी. मुलगी आहे ती माझी, मुलगी आहे ती, मुलगी आहे ती. आदिती दाभोळकरांची मुलगी आहे? जय, हा, ते मला नाही माहित. माहित नाही काय? मी ऐकलं आत्ता. तुझ्या समोरच बोलले ना ते. सही केली जय त्यांनी तुझ्या समोर. जय, मी काहीतरी विचारतीये. ओ, एक मिनिट. मला काय वाटतं माहितीये का, ते ना बोलायचं म्हणून बोलले असतील. अरे म्हणजे हिचंही आडनाव दाभोळकरच आहे. सो त्यांनी सांगितलं की माझी मुलगी आहे, की ट्रीटमेंट लवकर सुरू होईल ना. नाहीतर हिचे नातेवाईक येणार कधी, ट्रीटमेंट सुरू होणार कधी. हा, एक्झॅक्टली. म्हणूनच सांगितलं असेल की ही माझी मुलगी आहे.
जय, अदिती खरंच दाभोळकरांची मुलगी असती तर? नाही नाही, ऑब्व्हियसली मला कळतंय की हे होणं शक्य नाही, कारण ती खरंच त्यांची मुलगी असती तर ती अशी देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये नोकरी नसती करत. रजनी प्लीज. ओ सॉरी सॉरी सॉरी. नाही, ती तुझी बॉस आहे, ती तुझी चांगली मैत्रीण आहे, आणि आता तर काय सगळी सिंपथी तिच्याकडे आहे ना. आय एम सॉरी. पण दाभोळकरांची मुलगी कशी दिसायला हवी ना खरं तर? असं तेज पाहिजे तिच्या चेहऱ्यावर, कॉन्फिडन्स पाहिजे, नाही? नाही तर आदिती. जय, मला वाटतं तू जरा जास्त टेन्शन घेतोयस. हे बघ, मला कळतंय की तू तिचा ऍक्सिडेंट प्रत्यक्ष बघितलायस, त्यामुळे जरा टेन्शन येतंय तुला, पण इतकं नाहीये काही, ती बरी आहे. रजनी तिला अजून शुद्धही आली नाहीये. जय, डॉक्टर स्वतः म्हणाले की तिला धक्का बसलाय ऍक्सिडेंटचा, सो येईल शुद्धीवर, काही सिरियस नाहीये. आणि डॉक्टर आहेत ना, आणि आता तर तिचे बाबा पण आहेत. बाकी अदितीबद्दल माझं काहीही मत असू दे, पण एक प्लस पॉइंट आहे तिचा, तिचं नशीब. रजनी एक मिनिट, मी थट्टा नाही करत आहे, मी सिरियसली बोलतीये. मी म्हणाले ना तुला, नशीब आहे तिचं. सगळ्यांना कौतुक आहे तिचं, सगळ्यांना पुळका असतो तिचा, तिने केलेलं काम सगळ्यांना दिसतं, तिला ते दाखवता येतं. रजनी प्लीज, कुठे होता आपण? तू काय बोलतेस? आणि हे बघ, अदिती बद्दल आता एक शब्दही मी ऐकून घेत. आय एम सॉरी. मी ऑफिसमध्ये फोन करून कळवलंय, तिच्या नातेवाईकांना कळवायला हवं आपल्याला. आणि जय, म्हणजे मला मान्य आहे की ऍक्सिडेंटची केस असल्यामुळे पेपरवर्क पूर्ण झाल्याशिवाय प्रोसिजर नाही सुरू होणार, पण आपण सांगितलं असतं, रिक्वेस्ट केली असते ना, तिचे नातेवाईक येऊन त्यांनी केली असती सही. तू कशाला घाईघाईने फॉर्म भरायला गेलास? कारण कारण ती तुझी बॉस आहे, चांगली मैत्रीण आहे म्हणून. जय, नाहक अडकशील याच्यात. हे बघ, प्रत्येक वेळेला इमोशनली विचार करून नाही भागत, प्रॅक्टिकली विचार करायला लागतो कधीतरी. एकतर तिचं काम नसताना ती तिथे आली, का आली, कशासाठी आली, आपल्याला काहीही माहित नाही. त्यात तिचा हा ऍक्सिडेंट. दाभोळकर मोठा माणूस आहे, पैशाच्या जीवावर सुटू शकतात ते. आपण रोज काम करतो तिच्या बरोबर, अडकणार कोण? आपण, आणि स्पेशली तू. सही करणार होतास ना फॉर्मवर, म्हणून म्हणतीये. हे बघ रजनी, मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगू नकोस. मी काही सांगत नाहीये तुला, माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात घे. मी म्हणतीये अडकू नकोस या सगळ्यामध्ये, काही गरज नाहीये आपल्याला त्याची. तिचे नातेवाईक आहेत आणि दाभोळकर आहेत ना आता, ते बघतील. तुला अडकण्याची काहीच गरज नाहीये ह्याच्यात. डोंट वरी, चल निघूया. तुझा
नाही खरंच जा. तुला इथे थांबण्यासाठी कोणीही रिक्वेस्ट करत नाहीये आणि जबरदस्ती करत नाही. उगाच तुझा वेळ वाया घालवू नकोस. तुझा जय, मला वाटतं तू ओव्हर रिॲक्ट होतोयस. रजनी प्लीज निघ तू. काय झालं हे सगळं अचानक? काका हो, रजनी म्हणाली आहे ना डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली आहे म्हणून. तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. काय सारिका टेन्शन घेऊ नको. तिथे ते अजून शुद्धी आलेली नाही. नाही मला आदित्यला जाऊन बघायला पाहिजे. कदम आहो. नाही मग मी निघतो. आहो हे काय, आदिती मॅडम अजून आल्या नाहीत? नवरे आहो अदितीचा. हे बघा, मला काहीही सांगू नका. त्यांनी मला कळवलेलं नाहीये आणि अजून त्या आलेल्या नाहीयेत. मर्जीप्रमाणे केव्हाही यायचं जायचं. ऑफिस म्हणजे काही धर्मशाळा नाहीये. आहो पण हे बघा, मी कोणाचंही काही ऐकणार नाहीये. सरांनी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. कसली जबाबदारी नवरे, कसली जबाबदारी? तुम्हाला माहिती आहे की नाही इथे काय चाललंय ते? माहिती आहे तुम्हाला? उगाच काहीतरी बडबडताय. इथे काय झालं त्याची माहिती करून मग बोला काय ते. कदम जरा शांत व्हा. काय शांत राहू तिलो तमा? अरे काय वाटतं ते बडबडताय आणि ती बिचारी. अहो पण तिथे काय झालंय त्यांना माहिती नाहीये. काय असं काय झालंय? अहो नवरे आदितीचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? आत्ताच. आणि आता हॉस्पिटलमध्ये ती. हे मला माहिती नव्हतं. मग आता कळलं ना? मग आता तरी तुम्ही मला जायला पाहिजे. असं कसं? हा, ऑफिसच्या वेळेत ऑफिसची कामं टाकून तुम्ही जाऊ शकत नाही? अहो नवरे काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीचा ऍक्सिडेंट झालाय आणि तुम्ही असे कसे वागू शकता? नवरे तुम्ही आता काही बोलत ना तरी मी थांबणार नाही. माझं इथे नाही लक्ष लागणार. कदम, एक मिनिट. ऐसे एक मिनिट, मी ऐकलंय सगळं. अरविंद, मी आता हॉस्पिटलमध्येच जाते. तुम्हाला हवं तर तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता. पण मला असं वाटतं की खूप हायपर झालाय तुम्ही. याचा त्रास होईल तुम्हाला आणि इतरांनाही. अशा प्रसंगी आपण जरा शांतपणे आणि धीरानं घ्यायला हवं ना. मी आत्ता पुढे होते, तुम्ही मागावून या. मी गाडी पाठवते तुमच्यासाठी. अहो मी अरविंद, माझं बोलणं झालंय डॉक्टरांशी. अदितीला बेस्ट ट्रीटमेंट मिळतेय. तुम्ही जरा शांत व्हा आणि मागावून या. तुम्हाला सगळ्यांनाच अदितीची काळजी वाटत असेल आणि तिला बघावंसं वाटत असेल, हे मी समजू शकते. पण आता सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करणं बरोबर नाहीये. मी जाते तिथे आणि कळवते तुम्हाला. हा, तिथे यायची घाई करू नका सगळ्यांनी. हा, चालेल? येते. कदम तुम्ही आधी शांत व्हा. बघू या इथे बसा. तुम्ही आधी या इथे बसा. बसा इथे. शांत व्हा तुम्ही. पाणी हवंय का? जय, मी काही करू शकलो नाही काकू. सगळं माझ्या समोर घडत होतं पण मी काही करू शकलो नाही. सकाळपासून ती माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होती पण मी नाही बोललो तिच्याशी. आणि आता ती काहीच बोलत नाहीये काकू माझ्याशी. काकू प्लीज तिला सांगा ना. आधी तिला सांगा ना. तिला बरं बोल माझ्याशी. उठ. मी नाही तिला असं बघू शकत काकू. जय, जय शांत हो. अरे तू जसा खचून गेलास तर तिची काळजी कोण घेणार बरं? हा, डॉक्टर काय म्हणाले?
डॉक्टर म्हणाले ठीक आहे, ती काळजी करण्याचं फार काही कारण नाही आहे, पण अशी काळजी नाही करणार. नेमके हे नाहीत रे इथे, तर त्यांचा आधार झाला असता तुला. तुम्ही त्यांना कळवलंय का? नाही ना, त्यांचा फोनच लागत नाहीये रे. नंतर त्यांचा फोन आला की मी त्यांना सांगेन. नाही काकू, नका सांगू त्यांना काही. उगाच काळजी करत बसतील तिकडे. आणि आधी तिला काही झालेलं त्यांना नाही सहन होणार. त्याच्या मुलीची काळजी मी नाही घेऊ शकलो. जय, अरे जे व्हायचं ते झालं. तू उगीच स्वतःला दोष देऊन त्रास करून घेऊ नको. बर, मला सांग, तिला खूप जास्त नाही ना रे लागलं? काय रे जय? काकू, मी अजून बघितलंही नाहीये तिला. इथे आल्यापासून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय, पण काही केलं मला माझ्या आधीची जवळ जाताच येत नाहीये काकू. मला तिला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय, पण तिला एकटीला सोडून मी इथे. हो हो, शांत हो जय, शांत हो. हे बघ, सगळं नीट झालं ना की पहिल्यांदा तूच भेट तिला. हा हो, आणि हे घे, हे ठेव. काय काकू? अरे लागतील खर्चाला, असू दे, ठेव. नाही नाही, नको. अरे माझ्या लेकीला दिलेत मी, औषधाला लागतील, ठेव बरं. काकू प्लीज नको. ऐक. असू दे, असू दे. हे घे, हे ठेव. काय काकू? अरे लागतील खर्चाला, असू दे, ठेव. नाही नाही, नको. माझ्या लेकीला दिलेत मी, औषधाला लागतील, ठेव बरं. काकू प्लीज नको. ऐक. असू दे, असू दे. आलीस? वेळेवर आलीस. बघितलंस ना आदितीचा चॉईस? आदितीच्या नावावरती पैसे गोळा करतोय हा. काय म्हणायचं याला? हॉस्पिटल टॅक्स? ही बायकोच्या आजारपणासाठी वर्गणी? काय बघतोयस काय तू? हे जे पैसे आहेत ना, ते तुझ्या जवळच ठेवायचे. माझ्या मुलीला गरज नाहीये त्याची. त्या खैरातीच्या पैशावरती माझ्या मुलीचे उपचार करणार आहेस तू?
अदिती आदिती एक्सक्यूज मी, तुम्ही इथेच थांबा. एक मिनिट, मला एकदा भेटू द्या त्यांना. प्लीज असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका, थोडा वेळ बाहेर थांबा. तुझ्या सवे असली तुझ्या विना जगाचे कसे अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे